कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जानू जानू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजले? 8:30. काय? शांत, अरे किती उशीर झाला, तू उठवलं का नाहीस मला? इट्स ओके जानू. हे बघ, तसंही आपल्याला काल झोपायला खूप उशीर झाला होता. त्यात तू गोळी घेतली होतीस. शांत गाढ झोप लागलेली तुला. म्हटलं असं तुला झोपेतून लवकर उठून डिस्टर्ब करायला नको. तुला माहितीये जयंत, मी आईकडे कधीच एवढा उशिरापर्यंत झोपत नव्हते. हो, पण यु नो व्हॉट, कधी कधी असं शांत गाढ झोपलेलं पण चांगलं असतं हेल्थसाठी. हो का मिस्टर जयंत कानेटकर? चला उठा आता, लवकर फ्रेश होऊन घे आणि तुझ्यासाठी मी प्रेमाने कॉफी बनवली, ती पिऊन घे. जयंत, तू ना खूप गोड आहेस. तो तर मी आहेच, कारण माझी बायको माझ्यापेक्षाही जास्त गोड आहे. चा फ्रेश होऊन घे. जयंत, आपल्याकडे काम करणारा स्टाफ आजही येऊन गेला ना? बघितलं, तू आजही मला उठवलं नाहीस. तू मला म्हणाला होतास तू त्यांची आणि माझी भेट घालून देशील. काय रे जयंत तू? अगं ते आज आज आलेच नाही आहेत. का? एकाची तब्येत बरी नव्हती म्हणून. अरे बापरे, एक मिनिट, तुला कसं कळलं हे? ओ, फोन केला होता का त्यांनी? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की सगळ्यांनीच सुट्टी घ्या. तशी बरेच दिवसात त्यांना सुट्टी मिळाली नव्हती ना. बरं केलंस तू हे जयंत. ए जयंत, मी काय म्हणते, तू एक काम कर, तू त्यांना परत फोन कर, आपण ना त्यांना भेटायला जाऊयात. जानू, सोड आता हा विषय. जयंत, जयंत, अरे कर ना फोन त्यांना. मी त्यांना फोन नाही करू शकत. का? कारण त्यांच्याकडे फोनच नाहीये. काय? फोन नाहीये? म्हणजे ते येणार नाही आहेत हे त्यांनी मला नेबरच्या फोनवरून कळवलं होतं. आता त्यांच्या नेबरला फोन करून डिस्टर्ब करणं बरं दिसत नाही ना. नाही नाही जयंत, नको, उगीच आपल्यामुळे कोणाला त्रास नको. मी फक्त म्हणत होते, आपण जरा जाऊन त्यांची चौकशी केली असती तर त्यांनाही बरं वाटलं असतं. गॉड, हे बघ, बोलण्याच्या नादात तुझी कॉफी थंड झाली. जा तू लवकर फ्रेश होऊन घे, मी नवीन कॉफी बनवतो. ओके हा हजबंड, आलेत. या जान्हवीचं काही कळतच नाही मला. मी हिच्यावर इतकं प्रेम करतो, हिची इतकी काळजी घेतो, आणि हिला या फालतू गोष्टींचं पडलंय. नाही जयंत, काही करून हे थांबायला हवं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.